आपलं शरीर म्हणजे खरं तर खरबो पेशींनी गजबजलेलं एक शहरच आहे. आणि माहितीये का, ह्या शहरातली प्रत्येक पेशी सतत एकमेकांशी बोलत असते. पण हे संभाषण नेमकं चालतं कसं? चला, आज आपण पेशींच्या या अविश्वसनीय गुप्त नेटवर्कचा उलगडा करूया. एक क्षण विचार करा. आपल्या शरीरात कोणतीही एक सेंट्रल कमांड सिस्टम नाहीये. तरीही या अब्जावधी पेशी एकत्र मिळून काम कशा करतात? म्हणजे जखम भरणं असेल, आपली वाढ होणं असेल किंवा एखाद्या आजाराशी लढणं असेल, हे सगळं इतक्या ताळमेळात कसं काय होतं? याच प्रश्नाचं उत्तर त्यांच्या आपापसातल्या संवादात दडलेले आहे. तर या प्रक्रियेलाच सेल सिग्नलिंग असं म्हणतात. आणि हे समजून घेण्यासाठी ना, एक खूप सोपी आयडिया आहे. समजा प्रत्येक पेशी म्हणजे एक छोटा मोबाईल फोन. आता या फोनवर येणारे मेसेज म्हणजे लिगँड्स, आणि ते मेसेज स्वीकारणारा जो अँटेना असतो ना, त्याला म्हणतात रिसेप्टर्स. ही साधी उपमा लक्षात ठेवली की पुढची सगळी प्रक्रिया अगदी सोपी होऊन जाईल. बरं, मग ह्या पेशी एकमेकांशी बोलतात कशा? यांचे संवाद साधण्याचे मुख्य 4 मार्ग आहेत. आपण यांना वेगवेगळ्या प्रकारचे फोन कॉल्स म्हणू शकतो. चला बघूया कोणते आहेत ते. सगळ्यात आधी 2 मुख्य प्रकार समजून घेऊ. एक आहे लोकल सिग्नलिंग, म्हणजे अगदी जवळच्या पेशींशी संवाद. आणि दुसरा आहे लांब अंतराचा संवाद, जिथे सिग्नल शरीराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचतो. सोप्या भाषेत सांगायचं तर एका खोलीत कुजबुजण्यासारखं आणि संपूर्ण देशात रेडिओवर घोषणा करण्यासारखं. यातला फरक आहे हा. ओके, तर हे 4 मुख्य प्रकार कोणते आहेत? पहिला आहे ऑटोक्राईन. म्हणजे कसं, पेशी स्वतःलाच एक व्हॉइसमेल पाठवते. काही कॅन्सर सेल्स स्वतःच्या वाढीसाठी बरोबर हाच मार्ग वापरतात. दुसरा प्रकार आहे पॅराक्राईन. हे म्हणजे आपल्या शेजारच्या पेशीला हाक मारण्यासारखं आहे. तिसरा आहे एंडोक्राईन. हा तर थेट देशव्यापी रेडिओ प्रसारणासारखा आहे. यात हॉर्मोन्स रक्तामधून प्रवास करत दूरपर्यंत मेसेज पोहोचवतात. आणि चौथा कॉन्टॅक्ट डिपेंडेंट सिग्नलिंग, म्हणजे 2 पेशी अक्षरशः एकमेकांना स्पर्श करून, हस्तांदोलन करून संवाद साधतात. ठीक आहे, सिग्नल तर मिळाला, पण त्या मोबाईल फोनच्या आत म्हणजे पेशीच्या आत नक्की घडतं काय? चला आता या सिग्नलच्या रचनेबद्दल जाणून घेऊया. नोबेल पारितोषिक विजेते अर्ल डब्ल्यू सदरलँडनी एक महत्त्वाचा शोध लावला. त्यांनी सांगितलं की प्रत्येक सिग्नलवर प्रक्रिया होताना 3 मुख्य टप्पे असतात. पहिला रिसेप्शन म्हणजे सिग्नल स्वीकारणं, दुसरा ट्रान्सडक्शन म्हणजे त्या सिग्नलचं रूपांतर करणं, आणि तिसरा रिस्पॉन्स म्हणजे त्या सिग्नलनुसार नक्की काय करायचंय ती कृती करणं. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया आपल्या मोबाईल फोनच्या उदाहरणात अगदी परफेक्ट बसते. बघा, रिसेप्शन म्हणजे काय, तर आपला अँटेना जो सिग्नल पकडतो. ट्रान्सडक्शन म्हणजे फोनची आतली सर्क्युटरी जी त्या सिग्नलवर प्रक्रिया करते. आणि रिस्पॉन्स तो म्हणजे स्पीकरमधून येणारा आवाज. आहे की नाही सोपं? इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ट्रान्सडक्शनच्या टप्प्यात आहे ना, सिग्नलला बूस्ट करण्यासाठी काही खास मदतनीस असतात. त्यांना सेकंड मेसेंजर्स असं म्हणतात. हे छोटे रेणू जसं की CMP आणि कॅल्शियम आयन एखाद्या ॲम्प्लिफायरसारखं काम करतात. ते सिग्नलला पेशीच्या आत वेगाने पसरवतात आणि त्याला अजून शक्तिशाली बनवतात. आपण पाहिलं की अँटेना सिग्नल पकडतो, पण या पेशींकडे किती प्रकारचे अँटेना म्हणजे रिसेप्टर्स असतात? चला आता संदेश कसा स्वीकारला जातो यावर लक्ष देऊया. मुख्यतः 2 प्रकारचे रिसेप्टर्स असतात. पहिले म्हणजे सेल सरफेस रिसेप्टर्स. हे पेशीच्या दारावरच्या बेलसारखे असतात, जे बाहेरच्या आवरणावर असतात आणि पाण्यात विरघळणारे सिग्नल पकडतात. आणि दुसरे म्हणजे इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स. हे पेशीच्या आत असतात. हे अशा सिग्नलसाठी आहेत जे खूप लहान असल्यामुळे थेट पेशीच्या आत येऊ शकतात, जसं की स्टेरॉइड हॉर्मोन्स. म्हणजे जणू काही VIP एंट्रीच. आता पेशींच्या या गप्पागोष्टी फक्त बायोलॉजीच्या पुस्तकापुरत्या मर्यादित नाहीत. याचे थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि मेडिकल सायन्सवर होतात. चला बघूया कसे ते. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण कॅन्सर आणि डायबिटीससारखे अनेक गंभीर आजार मुळात पेशींच्या संवादातला बिघाड आहेत. म्हणजे काय, तर जेव्हा सिग्नल चुकीचा जातो किंवा तो ऐकलाच जात नाही, तेव्हा शरीरात मोठ्यात मोठ्या समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, कॅन्सरच्या पेशी काय करतात? त्या स्वतःला सतत वाढण्याचा सिग्नल पाठवत राहतात, थांबतच नाहीत. किंवा टाईप 2 डायबिटीसमध्ये काय होतं? तिथे पेशी इन्सुलिनच्या सिग्नलला प्रतिसादच देत नाहीत. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. हे दोन्ही प्रकार म्हणजे पेशींच्या कम्युनिकेशनमध्ये झालेला मोठा गोंधळ आहे.
आता एक आकडा 50%, 50%. ह्याचा सेल सिग्नलिंग आणि आपल्या औषधांशी काय संबंध असू शकतो बरं? उत्तर थक्क करणार आहे. आज बाजारात जी औषधं आहेत त्यापैकी 50%हून अधिक औषधं थेट पेशींच्या अँटेनावर म्हणजेच रिसेप्टर्सवरच काम करतात. विशेषतः GPCRS नावाच्या रिसेप्टर्सवर. ही औषधं एकतर नैसर्गिक सिग्नलची नक्कल करतात किंवा मग चुकीच्या सिग्नलला अडवतात. यावरूनच लक्षात येतं की सेल सिग्नलिंग समजून घेणं हे मेडिकल सायन्ससाठी किती महत्वाचं आहे. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाजवळ आणून ठेवतं. जर आपण पेशींची ही भाषा अजून चांगल्या प्रकारे समजून घेतली, तिला हॅक करायला शिकलो, तर भविष्यात आपण असा कोणता मोठा आजार आहे जो पूर्णपणे बरा करू शकू यावर नक्की विचार करण्यासारखा.